नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमालची जी भरती निघालेली आहे, यामध्ये अर्ज तुमचे का रिजेक्ट केला जातो याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई आणि हमाल या पदांची भरती निघालेली होती आणि यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर बरेचसे विद्यार्थी रिजेक्ट केलेले होते। तर रिजेक्ट का केलेले होते तर बघा, 2023 मध्ये भरती निघालेली होती शिपाई आणि हमाल या पदाची। तर या ठिकाणी बघा, द कॅन्डिडेट हॅज नॉट सबमिटेड मार्कशीट ऑफ 7th स्टँडर्ड, म्हणजे या ठिकाणी शिपाई हमालचा अर्ज भरताना 7th स्टँडर्डची म्हणजे 7वीची मार्कशीट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। त्यांनी जरी म्हटलं असेल की तुम्ही अंदाजे मार्क टाकू शकता, पण मित्रांनो कोर्टवाले तुम्हाला कधीही 7वीची मार्कशीट या ठिकाणी मागू शकतात। तर या ठिकाणी बघा, द कॅन्डिडेट हॅज मेन्शन द रॉंग मार्क्स ऑफ 7th स्टँडर्ड इन ऑनलाईन अप्लिकेशन। तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, तुम्ही या ठिकाणी रॉंग मार्क्स पण टाकू शकत नाही, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। ऑनलाईन अर्ज भरताना जे मार्क्स आहेत ते व्यवस्थित भरायचे, त्या कारणामुळे पण तुमचा अर्ज हा रिजेक्ट करू शकतात। या ठिकाणी बघा, डेट ऑफ बर्थ मेन्शन इन ऑनलाईन अप्लिकेशन डज नॉट मॅच विथ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ। नंतर बघा, द कॅन्डिडेट हॅज नॉट बीन सबमिटेड प्रिंटआउट ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन। जर मित्रांनो यांनी शॉर्टलिस्ट लावली तर तुम्हाला या ठिकाणी तुमची ऑनलाईन जी प्रिंटआउट आहे हे सबमिट करावी लागेल, पण जर यांनी शॉर्टलिस्ट लावली तरच ठीक आहे। शॉर्टलिस्ट लावल याची शक्यता कमी आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा जाहिरात काढलेली होती तेव्हा त्यांनी 25 रुपये एक्झाम शुल्क घेतलेली होती, पण आता यांनी एक्झाम शुल्क म्हणून 1000 रुपये घेतलेली आहे। यामुळे शॉर्टलिस्ट लागायचे चान्सेस जे आहे, शक्यता जे आहे कमीत कमी आहे, लागणार नाही याची मी सांगू शकत नाही, पण शक्यता खूप कमी आहे। तर एक्झाम शुल्क भरल्यानंतर कमीत कमी तुम्हाला ते एक्झाम तरी देऊ देणार, शॉर्टलिस्ट हे नंतर लावणार एक्झाम झाल्यानंतर। तर या ठिकाणी कारण दिलेलं आहे मित्रांनो, हे मागच्या भरतीचे कारण आहे। तुम्हाला अर्ज भरताना 7वीची मार्कशीट सर्वात मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। ज्याच्याकडे 7वीची मार्कशीट आहे त्यांनी आपली माहिती अर्ज भरून घ्यायचा लवकरात लवकर, आणि ज्यांच्याकडे 7वीची मार्कशीट नाही त्यांनी आपली शाळेतून डुप्लिकेट मार्कशीट काढून आणायची, आणि ज्यांच्याजवळ ग्रेडची मार्कशीट आहे त्यांनी आपल्या शाळेमधून जाऊन टक्केवारीची मार्कशीट काढून आणायची। आणि यामध्ये पण म्हटलेलं आहे मार्कशीट अँड सर्टिफिकेट SSC एक्झामिनेशन। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर या ठिकाणी जास्तीत जास्त जे कारण आहे तुमचे अपुरे डॉक्युमेंट। तर तुम्ही अर्ज भरताना अर्ज तर भरून घेता, पण तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतात। पण लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्यांचीच माहिती अर्ज भरताना भरायची। जसं की 7वीची मार्कशीट मागितलेली आहे तुम्हाला अर्ज भरताना, तर प्रत्येकाजवळ 7वीची मार्कशीट असणे गरजेचं आहे, हे पण टक्केवारीवाली। तर 7वीची मार्कशीट नसली तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतो, पण वेळेवर तुम्हाला 7वीची मार्कशीट जर मागितली कोर्टामध्ये तर तुम्हाला ते सादर करता येणे गरजेचं राहणार आहे। म्हणून तुम्ही 7वीची मार्कशीट शक्यतो काढून घ्या आणि नंतरच आपला अर्ज भरायचा। तसेच तुम्ही अर्ज भरताना 10वीची माहिती टाकता, 12वीची माहिती टाकता, तर तुमच्याकडे 10वीचं आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट दोन्ही असणे गरजेचं आहे, तेव्हाच आपला अर्ज भरायचा। कॅरेक्टर सर्टिफिकेट जे महत्त्वाचे सांगितलेले आहे, तुम्ही ज्या व्यक्तीची नावं टाकाल त्याच व्यक्तीचे कॅरेक्टर सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। ते काही महत्त्वाचे कारण आहे, हे अर्ज भरताना जरा लक्षात ठेवायचं। याच कारणामुळे बरेचसे विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये हे अपात्र करण्यात आलेले होते। तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विविध योजना आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण कार्य योजना, तसे विद्यार्थ्यांसाठी RTE योजना ची माहिती आहे हे सांगण्यासाठी मी आपला स्पेशल यूट्यूब चॅनल बनवलेला आहे, त्याचं नाव आहे योजना मराठी टॉक। तर हे चॅनल लवकरच सुरू होणार आहे। हे चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं, प्रत्येक योजनेचे अपडेट जे हे तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळेल। कारण या चॅनलवर आपण आता योजनेची माहिती सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला स्पेशल आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे लागेल। धन्यवाद।